नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. मान्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरीची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या तापमानासह उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश पासून पूर्व विदर्भापर्यंत असलेला हवेचा दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मान्सून कमजोर होताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला आपल्याला पाहायला मिळते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरीची शक्यता आहे, तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात विजासह वादळी पावसाचा संकेत हवामान विभागाने दिलेला आहे. उर्वरित उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मान्सूनची चाल थांबल्याची आपल्याला लक्षात येते. नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजेच मान्सूनची यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळसह महाराष्ट्रात सर्वसाधारण वेळेआधी धडक दिली. मात्र 5 दिवसापासून अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने मान्सूनची चाल थांबली आहे. मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बालुरघाटपर्यंत मान्सूनची सीमा कायम आहे.